बॅक टू माय चॅनल. आज आहे क्लीन अँड ऑर्गनाइज विथ मी चा पार्ट नंबर 3 आणि यामध्ये मी क्लीन करणार आहे माझ्या मुलाचे वॉर्डरोब. तर वॉर्डरोब क्लीन करण्यासाठी मी आधी सर्व कपडे बाहेर काढून घेते. यावेळेस मी सर्व कपडे एकदाच बाहेर काढते आहे कारण वॉर्डरोब खूप विस्कटलेले होते. सो वॉर्डरोब क्लीन करण्यासाठी इथं मी कोलिन यूज करते आहे आणि पुसण्यासाठी मायक्रोफायबर क्लॉथ यूज करते आहे. तर इथं मी पूर्ण वॉर्डरोब खाली करून ते क्लीन करून घेतले आहे. अव्यांचे खूप सारे कपडे मला टाकून द्यायचे होते. आधीपासून मला यातले बरेच कपडे काढून टाकायचे होते. तर आता मी ते सर्व चेक करते कुठला कपडा टाकायचा आणि कुठला ठेवायचा. तर मी अव्यांच्या कपड्यांच्या 4 कॅटेगरी करते. एक डेली घालायचे टी शर्ट्स, दुसरे डेली घालायचे पॅन्ट्स, तिसरे स्कूल युनिफॉर्म आणि चौथे नवीन कपडे जे बाहेर घालायला वापरतो. डेली घालायच्या टी शर्ट्स आणि पॅन्टमध्ये मी हे पार्टिशन यूज करते आहे. याच्या एका साईडला सर्व टी शर्ट्स आणि दुसऱ्या साईडला सर्व पॅन्ट. त्यानंतर मी हा एक नवीन बॉक्स घेतला आहे. हा मला फक्त 150 रुपयाला पडला. घेताना मला वाटलं की याची साईज लहान असेल पण बऱ्यापैकी मोठी साईज मिळाली आहे. याची तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हा बॉक्स मी स्पेशली अव्यांच्या नवीन कपड्यांसाठी घेतला आहे. त्याचे जे बाहेर जायचे कपडे असतात ते मी यामध्ये ठेवणार आहे. जे बाहेर जायचे कपडे असतात ते मी अशा कवर्ड बॉक्समध्ये ठेवते. तुम्ही माझे या आधीचे ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल. हा बॉक्स खरंच मला खूप आवडला. या बॉक्समध्ये मी अव्यांचे सर्व नवीन कपडे ठेवते. त्याच्याकडे बरेच असे कपडे आहेत की त्याला ते 1-2 वर्षानंतर होतील. सर्व मी या बॉक्सच्या खाली ठेवते. जे कपडे जास्त यूज होतात ते वरती ठेवते. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असेल की यातून कपडे काढताना विस्कटणार नाही का? तर याआधी मी याच टाईपमध्ये एक बॉक्स यूज केला होता. त्यामध्ये माझे कपडे तर कधी विस्कटले नाही. म्हणूनच मी आता हे असे बॉक्स प्रिफर करते. या बॉक्समध्ये पण भरताना एका साईडने सर्व पॅन्ट आणि एका साईडने सर्व टी शर्ट ठेवते आहे. मी अव्यांना कपडे घेताना खूप कमी वेळा फुल सेट घेते. नाहीतर टी शर्ट वेगळे आणि पॅन्ट वेगळे घेते. म्हणजे ते कधी पण आपण मिसमॅच करून घालू शकतो. जेव्हा केव्हा यातले कपडे काढायचे असतात तेव्हा मी हा पूर्ण बॉक्स बाहेर काढते. ते मला शोधताना पण इझी होते आणि कपडे पण विस्कटत नाही. त्यानंतर आता इथं मी त्याचे स्कूलचे कपडे ठेवते जे की मला डेली लागतात. हे जे फर्स्ट 3 कॅटेगरीमधले कपडे आहेत म्हणजे डेली घालायचे टी शर्ट, पॅन्ट आणि स्कूल युनिफॉर्म हे मी अशा हाईटवरती ठेवते की जे मी इझिली ॲक्सेस करू शकेल. त्यानंतर माझ्याकडे असा एक कार्डबोर्डचा बॉक्स आहे. यामध्ये मी आधी अव्यांचे नवीन कपडे ठेवायची पण आता त्यासाठी मी नवीन बॉक्स घेतल्यामुळे हा रिकामा झाला आहे. तर यामध्ये मी अव्यांचे काही स्वेटर्स, एक्स्ट्रा टॉवेल, नॅपकिन सर्व यामध्ये ठेवते. नंतर माझ्याकडे असा एक स्पीकरचा बॉक्स होता. याचा कार्डबोर्ड खूप जाड आहे. याला मॅग्नेटिक लॉक आहे म्हणून मी हा स्टोरेजसाठी यूज करते आहे. मला या बॉक्सला छानसा वॉलपेपर लावायचा आहे. ते मी लवकरच करेल. नंतर दुसरे माझ्याकडे असे एक पाऊच आहे. ही बॅग अव्यांच्या खेळण्यातील जे ब्लॉक्स असतात त्याची होती. यामध्ये मी त्याचे सर्व हँकी आणि ॲप्रॉन ठेवते आहे. आणि हे पाऊच आणि हा बॉक्स अव्यांचे जे डेली घालायचे कपडे असतात त्याच्या मागे मी ठेवते म्हणजे ते पण मला पटकन काढता येतील. अव्यांच्या सर्व क्रीम मी एका बास्केटमध्ये ठेवते आणि ही बास्केट मी नेहमी बेडच्या साईड टेबलमध्ये ठेवते. त्यानंतर या खालच्या बॉक्समध्ये अव्यांचे जे एक्स्ट्रा कपडे आणि एक्स्ट्रा डायपर असतात. आणि या वॉर्डरोबमध्ये बरीच जागा रिकामी आहे. तर या जागेमध्ये मी माझे प्रेस केलेले कपडे ठेवते कारण माझ्या वॉर्डरोबमध्ये त्यासाठी जागा नाही. आणि हा जो वरती बॉक्स ठेवते आहे यामध्ये जुने कपडे असतात. घरामध्ये नेहमी डिक्लटर करताना ज्या पण काही डोनेट करायच्या वस्तू असतात त्या सर्व मी या बॉक्समध्ये ठेवते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.